आला मुद्दा कोर्टामध्ये. तिथं तुम्ही कुठंच नोकरी देत नाही. 17 तारखेला नोंदा त्या सावरकरांचा डाव नाही. हे जैनाच्या तोंडी नंतर घातले गेले आणि त्यामध्ये सुद्धा खुनात सहभागी म्हणून नाही असं स्पष्ट म्हटलेलं आहे. आणि ते पुरा मदनलाल काय म्हणतो आहे की जैन म्हणतात की मदनलाल मला म्हणाला की हो एका मोठ्या माणसाचा हत्याकाचा कट झाला आहे. पण कोणत्या? महात्मा गांधीच्या. कोण आहेत मला नाव माहीत नाही. हे वेगळं ते वेगळं जोडलं आणि जैनाच्या साक्षीशिवाय कोणतीच साक्ष कोर्टासमोर आयोगासमोर नाही. ज्या साक्षीचा निष्कर्ष न्यायालयात दिलेला आहे याच्या पलीकडं काहीच नाही. म्हणजे न्यायालयासमोरची साक्षी नाही. मग बडगेची दखलपात्र म्हटलं, दखलपात्र ह्याचा विचारसुद्धा केला नाही कोर्टानं. कारण त्या जैनाच्या साक्षीमध्ये सावरकरांचा दावच नाही. आता कोणता पुरावा आणला? तिसरा पुरावा की आपा कासार आणि गजानन दामले ह्या दोघांनी साक्ष काय दिली याचे खोटे साक्षी चालू आहेत. आता सगळ्याच पुस्तकात मुरारीपासून अगदी तुषार गांधीपर्यंत काय म्हणतात ते? गजानन दामले त्याचे शिवे साहेब तिथं राहायचे उजव्या बाजूला आणि आपा कासा त्याची बॉडीगार्ड आणि 2 वॉचमन राहायचे तिथे. त्यांना पकडून नेलं 31 तारखेलाच म्हणजे हत्या झाल्यावर. आता ते पोलिसाचं पाहिजे आता 3rd डिग्री वगैरे त्यांना मारहाण करून लिहून घेतलं. पोलीसमध्ये त्यांची स्टेटमेंट आहे 161 CRPC खाली. म्हणजे एखादा साक्षीदार सांगत असेल ते निवेदन करून घ्यायचं. लक्षात घ्या 161 CRPC खाल्या पोलीस स्टेटमेंटवर त्या साक्षीदाराची सही नसते. त्याने सही केली की तो कागद बाज होतो. त्याची हस्ताक्षरात नसतं. ते विचारतो पोलीस सांग लिहून घेतात. ते लिहितात पोलीस खोटं लिहून घेतील. सगळ्याला माहिती आहे. कशाने चौकशी केली अमकं म्हणला तमकं म्हणला. तो साक्षीदार जोपर्यंत कोर्टात येत नाही आणि हे स्टेटमेंट खरं आहे म्हणत नाही तोपर्यंत त्या कागदाला 0 किंमत असते. सगळ्याला माहिती आहे. 160 CRPCला खराच काहीच नाही. अशा प्रकारे 4 मार्चला या दोघांकडनं मारहाण फार पडण्याचं किती बर्फाच्या गाजूवर झोपवलं कसा मारहाण केला आपा कसा सगळं बाकीचं सांगत नाही. मारून त्यांच्याकडनं लिहून घेतले. काय लिहून घेतलं दोघांकडनं की बॉम्बस्फोटाच्या पूर्वी 2-3 दिवस गोडसे आपटे सावरकरला येऊन भेटून गेले. तसेच बॉम्बस्फोटानंतर 23 जानेवारीला ते पुन्हा भेटा आले होते. मला माहिती आहे. भयानक आहे. म्हणजे जाण्याच्या पूर्वी 3 दिवस आणि मग आल्यानंतर काय करावं आता सगळे असतील ना. पुन्हा 23-24ला आले. असे स्टेटमेंट दोघांचे रेकॉर्ड केलेले आहेत. हे पोलीसमध्ये आहेत. कोर्टासमोर आले नाहीत. असे बिनकामाचे फालतू खोटे स्टेटमेंट असतात पोलीसकडं. न्यायालयात पोलीस आणत नाही. आणलं की त्याचं संपलंच. उलटेच्या पालटे राहतात. मात्र आयोगाला अधिकार आहे सगळे कॉल करायचा. हे सगळ्या क्राईम डायऱ्या पोलीस रिपोर्ट स्टेटमेंट सगळे आले आणि हे खरे आहेत समजून त्याच्यावर आयोग म्हणतो आहे की आपा कासा असे म्हणतात की 17-18 तारखेला दामले भेटून गेले होते. पुन्हा 23-24ला भेटले आपा कासार म्हणत आहेत. त्याच्या अर्थी 2 दरम्यानच्या काळात सावरकरचा हात असला पाहिजे. आणि नुरारीपासून सगळे मराठी पत्रकार सांगत नाही. आपली नावं आहे सगळ्याची दिली 5-6 लोकांची आहेत. एक बोलते पुस्तक आहे जूनला एक बोलत नाही. गप्प बसले सगळे. उत्तर द्या खोटं लिहिता तुम्ही. ते म्हणतात आपा कासा दामलेची आयोगासमोर साक्ष झाली होती. रजित सावरकरांनी खूप लिहिल्याच्यावर खोटं बोलतात एवढं. त्याला बोललंच त्याची जिवंत आहे तिथे. म्हणजे ते स्टेटमेंट पोलीससमोरचे खोटे असणारे त्याला रूपांतरित केले विरोधकांनी साक्षीमध्ये आणि साक्षी दिली या ठिकाणी. ही साक्षी जर बाहेर दिली असती तेव्हा कोर्टासमोर सावरकर जेलमध्ये गेले तेव्हा ते साक्षी दिलीच नाही. किती खोटं बोलायचं बोलून काहीतरी जिव्हाळा वाटलं पाहिजे आपल्या. अहो कोर्टासमोर त्याचं याच्या पाठीमागं त्या 101 साक्षीदाराची कपूर व्हायच्या नाव कुठंच नाही. बाका काढून तुमचं चालू आहे यांचं रोज. लोकांचं खरं असेल खरं आपा कासार दामले आपा कासार दामले हे जिवंत असताना आयोगाने काय बोलवलं. पुढला प्रश्न आहे तुम्ही बोलवता साक्षीदार 1.5 साक्षीदाराला बोलता. आपा कासा दामलेला बडग्याला बोलवलं या दोघांना काय बोलवलं. उघड आहे. ते बोललं असतं तर ते म्हणलं ते सगळं खोटं लिहून घेतलेलं आहे. हे खोटं कसं लिहून घेतलं याचा एक पुरावा 17 तारखेला आली होती की नाही हे कोर्टासमोर आलं.
बडगे सांगितल्यामुळं ते सोडून देऊ आपण. 23-24चं काय? 23-24 जानेवारीला म्हणजे 20 जानेवारीला बॉम्बस्फोट करून पुन्हा आले ते भेटायला. ते आले ते मुंबईला आपटे गोडसे भेटून गेले असा पुरावा तयार करून आले ते पोलीस. आणि ह्याच्या लिहून म्हणजे पक्क झाले को जाताना गेले ते आल्यावर गेले ते संपलं. तर ते आल्यानंतर इथं भेटून गेले याच्यासाठी खोटा पुरावा तयार करायचा प्रयत्न पोलिसने केला आहे. 23-24 आता प्रश्न आले नगरवाला आयोगासमोर. आता दिल्लीचे पोलीस विचारालेत का हो 23-24ला सावरकरच्या घरी हे दोघं गेले होते काय? साक्ष नगरवाल्याचे आहे ते गेले होते, खोटं आहे, गेलेच होते. आता कसं आलं हे आले साक्षी कोर्टासमोर. मग मला सांगा 23-24 आलेच नाहीत नगरवालाच म्हणतात. असं असताना त्यांनी असं खोटं बोलायची काय गरज होती? 17 ठीक आहे आपण जाऊ द्या. तर 23-24ला आले होते असा पुरावा तयार करायचा एक्स्ट्रा म्हणून मारून हाणून पोलिसनं 23-24 लिहिलेलं आहे. हा दुर्दैव असा आहे कपूरकरच्या अहवालामध्ये 23-24ला नगरवाला म्हणतात की आले नव्हते कारण तिचा पारा होता आमचा. ते म्हणते 21 तारखेपासून 30 तारखेपर्यंत दाऊद आणि तिघाचे नाव आहेत तिथं पहारा होता. रात्रंदिवस साधारणमध्ये सावरकर गेलेच नाहीत म्हणतो तो. आणि एवढं करताना हे तर खोटं आहेच. कपूर कमिशननं काय लिहावं हे माजी न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालयाचे हा आपटे गोडसे बॉम्ब स्फोट करण्यापूर्वी भेटून गेले होते तसेच आल्यानंतरसुद्धा भेटले असा निष्कर्ष काढला आहे. त्याच आयोगाच्या पहिल्या पाठीमागं नगरवालामध्ये आलं नाही कोण चालले म्हणजे काय वाचूचं बघा कोणतरी कमी बघायचं कामचं बघायचं की तुम्हाला काय. आता हे झाले आपा कासार आणि दामलेचं. याच्याशिवाय यांनी बनावट खोटे कागद तयार केलेत पोलिसने. माझ्या पुस्तकात 100 पानं गेलेत कपूर कमिशनवर. त्यातलं दुसरं प्रकरणाचं नावच आहे आग्राह्य बनावट निरर्थक पुरावे. बनावट पुरावे कार भानगड आहे. आता पक्षकार दोघं कोण आहेत? दिल्ली आणि मुंबईचे. दिल्ली पोलीस म्हणतात मुंबई पोलीस दिल्ली पोलिसांनं बनावट कागद तयार केलेले आहेत. उदाहरणार्थ निशाणी 5A एक्झिबिट 5A नाव निशाणी आहे त्याला. हा काय आहे? 20 तारखेला मदनलालला अटक केल्यानंतर त्या रात्री पोलीस स्टेशनवर त्यांनी लिहून दिले काहीतरी स्टेटमेंट ऑफ मदनलाल ऑन 20 जानेवारी. त्याला निशाणी पडली आयोगासमोर एक्झिबिट 5A कोर्टासमोर आला नाही कागद येत नाही हा. त्यात असं लिहिलेलं आहे की 5 की मदनलाल म्हणाला की करकरे या कटामध्ये कोण आहेत करकरे आणि हिंदू राष्ट्रीय पत्राचा मालक आणि संपादक इतकंच आहे. आता हिंदू राष्ट्रीय शब्द घातल्यामुळं कळाले लोकांना हिंदू राष्ट्रीय पेपर आहे. संपादक दत्तराम गोडसे मालक नारायण आपटे हे कुणालाच कळलं नाही. करकरेचं नाव घेतलं त्याला अटक करायचं वाण पहिलंच निघालेलं आहे दुसऱ्या कारणाचे मुस्लिमाच्या विरोधामध्ये. असं 5A मध्ये लिहिले असा कागद आला आयोगासमोर. आता प्रश्न आला ते म्हणतात हा कागद आम्ही नेऊन दिलता नगरवाल्याला. 20ला घेतला 22ला दोघं आले विमानानं नगरवाल्याला दिले. आता नगरवाला म्हणते मला हे दिलेच नाहीत. आणि नगरवाल्यांचं आता वाचून दाखवत नाही तोंडी विश्वास ठेवा. वकील म्हणतात तिथले नगरवाला 5A निशाणी हा कागद बनावट आणि खोटा आहे. नंतर लिहिलेलं आहे त्यात नाव नाहीच आहे. नंतर दिल्ली पोलिसांनी निशाणी 5A कागद खोटा लिहिलेला आहे असं नगरवाला म्हणत आहेत. आणि दिल्लीचे पोलीस म्हणत आहेत हे नगरवाल्यानं लिहिल्या कायम डायरी लिहिलेली आहे. 21, 20, 22, 23, 24, 30, 31 दररोज काय झालं त्यामध्ये हा क्राईम रिपोर्ट डेली लिहिलेला आहे नगरवाल्याचा. तो बरोबर खोटा आहे. बाहेर प्रकार आहे. हे म्हणतात ते खोटं आहे ते म्हणतात हे खोटं आहे. आता यामध्ये काय सांगावं आयोग म्हणता तर वाचून दाखवतो काही वर्गामधले. नगरवाला यांनी सांगितले की ते 23 जूनचं बरं काय वाचून दाखवतो. पण त्यांच्यावर आरोप ठेवले त्यांच्यापैकी नगरवाला यांनी सांगितले की ज्यांच्यावर गांधी हत्या प्रकार आरोप ठेवले त्यांच्यापैकी कोणीही
20 ते 30 जानेवारी अक्षरशः काला सावरकरांना भेटून गेले नाही. हे पहिल्याचं वाचून दाखवलं. त्यानंतर जो कागद आहे ना 5 तो कागद असा आहे की 22 जानेवारीला नोंद केलेली आहे. एकच महत्त्वाची 21ला काय घडलं, 22ला काय घडलं, 23ला काय घडलं अशा नोंदी आहे क्राईम डायरीमध्ये. ते आले नव्हते कोर्टासमोर. आले असते तर संपलंच होतं कोर्ट सरकारचं. ते फाडून खाली असते भुवड करायला तर जास्त नाही. 21 तारखेला नोंद सांगत नाही आयोगात 21ला काय घडलं, 22ला काय घडलं, 23ला काय घडलं. मी सगळेच पाण्याच्या पानं माझ्या पुस्तकात नोंद 22 तारखेची आहे. नगरवाल्याने लिहिलेली पोलीस डायरीमध्ये असं लिहिलं आहे. अशी माहिती मिळाली की सावरकरांना या कटाची पूर्व माहिती आहे. तारीख 22 आहे. वस्तुतः सावरकर हेच या कटाचे खरे प्रेरक असून त्यांनीच महात्म्याला ठार करण्याची योजना आखली आहे. इंग्रजी वाचतो बरं इंग्रजीमध्ये. ॲज ए मॅटर ऑफ फॅक्ट सावरकर वॉज द रियल इन्स्टिगेटर अँड हॅड प्रिपेअर्ड द प्लॅन टू मर्डर गांधी, मर्डर महात्मा. हे 22 तारखेला नोंद कशी काय आली? कारण याचं म्हणणं असं आहे आम्हाला कळलंच नाही. हिंदू राष्ट्रीय शब्द कळाला नाही, नथुराम कळालं नाही, गोडसे कळालं नाही, कुणाचंच नाव कळालं नाही. म्हणून 30 तारखेला ते पुन्हा गेले मारले. आम्हाला माहीतच नव्हतं नावे. सावरकरच्या बाजूलाच गेले हो. आपल्याचं माहीत नाही, गोडसेचं माहीत नाही. मग तुम्हाला 22 तारखेला तुमच्या डायरीमध्ये डेली क्राईम डायरी भरतात. ॲज ए मॅटर ऑफ फॅक्ट सावरकराला पूर्ण माहिती आहे तेच ह्या कटाचे प्रेरक आणि इन्स्टिगेटर आहेत, शिल्पकार आहेत. हे तुम्ही कसे लिहिलात? विचारलं नगरवाल्याला. नगरवाला म्हणाले आता काय? घाबरले. हे कागद नव्हता कोर्टासमोर, मागून घेतला. ते म्हणाले हे क्राईम डायरी मी 31 तारखेला लिहिली आहे आणि बॅगडेट टाकलेले आहेत. असं म्हणून आफ्टर थॉट की सावरकरचा पुरा घातल्यावर वाचून बघा तुम्ही, भराळ कागद आहे. म्हणजे सावरकरला अटक करायचं. अहो सावरकरचा दाव कुठलाच माहिती नाही. 30 तारखेला जेव्हा कळालं गोपाळ गोडसे नथुराम गोडसे आहे तेव्हा लोकांना कळालं की सावरकरचा अनुयायी आहे. मग घरी दगडफेक करायला गेले. 500 जणांचा जमा गेला, 1000 जमा सावरकरचा गेले. नारायणरावाला मार लागला. त्यात वर्षात गेले ते म्हणजे सावरकरचा दाव तुम्हाला कसं कळलं? तरी मागच्या तारखेत लिहून ठेवले रिअल इन्स्टिगेटर आहेत म्हणून. म्हणजे 5 कागद दिल्लीचा खोटा ते लिहित आहेत, नगरवाचा रिपोर्ट खोटा हा लिहित आहेत. हे अशा प्रकारे एकमेकांना. दुसरी गोष्ट आहे सावरकराला या ठिकाणी माणूस ते वारलेले आहेत. साधं तत्व आहे. साधी शिक्षा करायची असेल तर कुल्ला तुझं म्हणणं का विचारलं पाहिजे. सावरकर वारले 66ला, आयोगाचं काम झालं 65 लाखाचं 69ला आलं आहे. अहो ज्या आरोपीचं तर जिवंतच नाही, त्या आरोपीच्या आधारे त्याला वकील नाही, काहीच नाही, त्याच्याऐवजी तुम्ही कसं काय डिस्कस करताय? न्याय जस्टिस असला पाहिजे. हे सगळं सरकारला कळालं. नंतरच्या सांगितलं असेल काही वकिलांनी की अशा प्रकारे सुप्रीम कोर्टाचे वकील असून जज असूनसुद्धा कशा प्रकारचा आभार लिहू शकतात. तेव्हा कायद्यात दुरुस्ती केली पाहिजे. दुरुस्ती कोणती केली पाहिजे? यांच्या विरोधामध्ये प्रतिकूल शेरा येईल अशा प्रत्येकाला समोर बोलवल्याशिवाय त्याच्या विरोधात काही लिहायचं नाही. असा कायदा करण्यात आला. तो कायदा 2071 साली. हा अहवाल 69 आहे. आता आतमध्ये जाऊन मी मला काही सरकारी कामातलं माहीत नाही. तर करा तुम्ही. 69ला असा अहवाल येतो. बिनकामाचा वाटल ते लिहिणारा, कोर्टाने निर्दोष सुटलेला दोषी धरणारा, स्टेटमेंट कोर्टाला कुलसमोरचे खरे मानणारा, अधिकार नसताना निर्णय देणारा. तर 71 साली कायदा दुरुस्त केला. द कमिशन ऑफ इन्क्वायरी ॲक्टमध्ये कलम 8 वाढवलं. त्यात 8B आणि 8K आलेलं आहे. ते वाचून दाखवतो. हेडिंग आहे चौकशीचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असणाऱ्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेण्यासंबंधी. त्यात जर आयोगाला एखाद्या व्यक्तीच्या वर्तणुकीची चौकशी करणे आवश्यक वाटले तर, किंवा
जर आयोगाला वाटले की या चौकशीमुळे एखाद्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला बाधा पोचण्याची शक्यता आहे, तर आयोगाने त्या व्यक्तीला आयोगासमोर आपली बाजू मांडण्याची व पुरावा संधी दिली पाहिजे. आता 8क अशा व्यक्तीला विरोधी अन्य साक्षीदाराची उलटवासणी करण्याचा हक्क असेल, आयोगासमोर युक्तिवाद करण्याचा हक्क असेल, वकील लावण्याचा हक्क असेल. हे कायदा दुरुस्ती काय करावी सांगा सरकारनं. काय रिपोर्ट कमिशननं, लॉ कमिशननं नक्की मला खात्री आहे सावरकराविरुद्ध असे अधिकारबाह्य, बेकायदेशीर, निराधार, त्याला न बोलवता असे अहवाल लिहून आले म्हणून हे खरं म्हणजे गरज नाही आहे. ह्याच्यावर निकाल आहे सुप्रीम कोर्टाचा, ह्याची गरजच नाही मिळाली सुप्रीम कोर्ट. हे साधं आहे, हे कळायला पाहिजे सुप्रीम कोर्टाला, कुठल्या जजला. अशा प्रकारे कपूर कमिशनचा हा भाग झाला. आता एक सांगतो गोष्ट तुम्हाला. जगन फडणवीस सर्वांना माहीत आहे, महात्म्याच्या अखेर पुस्तक त्यांनी लिहून टाकले. त्या म्हणजे नाव घेऊन त्या पुस्तकाचं बरं काय, त्यामध्ये जगन फडणवीस म्हणतात, मी जायचो रोज कपूर कमिशनच्या चर्चेच्या वेळेस मंत्रालयात, आणि मधल्या सुट्टीत मला बोलवत कपूर. हे 34पासून मारायला लागले होते सावरकराला लिहिले बरं का. हे 34, 46, 42 हे ब्राह्मणाचा राजाचा कट कसा होता वगैरे वगैरे फार पुस्तक आहे ते जगन फडणवीस कोल्हापूरच्या, फार चर्चा करतात. ते म्हणतात की मी तिथं जात होतो, मला कसे भेटले ते याविषयी त्यांच्या पुस्तकात मराठी काय म्हटलं सांगतो तुम्हाला. आयोगाचा वृत्तांत घेताना न्यायमूर्ती कपूर यांच्याशी माझा चांगला संबंध आला होता. बऱ्याच वेळा न्यायमूर्ती कपूर हे कामकाज संपल्यावर मंत्रालयातील दालनात मला बोलावून घेत आणि गप्पा मारत होते. गप्पाच्या वेळी बोलताना ते एकदा असे बोलले की या चौकशीतून काय निष्पन्न होणार. गांधी खुनाला जे माणसे जबाबदार होती त्यातली बरीचशी आज हयात नाहीत. जे हयात आहेत त्या आयुष्य तरी किती शिल्लक उरले आहे असा प्रश्न पडतो. त्यामुळे माझा अहवाल सर्वसाधारण असेल. हे विरोधी पक्षाच्या माणसाला गप्पा मारायची काय गरज आहे. ह्या लिहिलेखाली ह्याची तारीख आहे 33वा क्रमांक होता गोपाळ गोडसेचा. झाली साक्षी इन कॅमेरा आणि साक्षी 101 आहेत. 101 33 संपलेत, 67 साक्षीदार शिल्लक आहेत. 70% काम शिल्लक आहे. असं काम शिल्लक असताना माझा अहवाल कसा असेल हे तुम्ही पहिलं ठरवलात काय. मी एक खोच मारलेली आहे की हे लिहून सगळं पुस्तकामध्ये की काही सूचना केल्यात का जगन फडणवीसनं, हे काय ते सांगितलं नाही. अहवाल कसा लिहावा, सूचना केल्यात काय. अशा प्रकारे हे सगळा कपूर कमिशन अहवाल आहे. ह्याची सगळी चर्चा झाली पाहिजे. आपण आता ते सोडून देऊ, आयोग सोडून देऊ, कोर्ट सोडून देऊ, न्यायालय. आता विचार करा तुम्ही, सावरकर गांधीला काय मारलं असेल, संबंध कसे होते. चर्चा अशा प्रकारच्या हिंदू महासभेचेही काँग्रेसचे विरोधक, गांधीचे विरोधक म्हणून काँग्रेसला गांधीजीला विरोध असल्याच्यामुळं गांधीला मारलं, हे सगळे बोलतात ना. आणि ह्या आजवर चालू आहे. हे सगळे पार्श्वभूमी मागची म्हणजे सावरकराचे काँग्रेसचे संबंध कसे होते, सावरकराचे गांधीचे संबंध कसे होते. ह्या संबंधालासुद्धा गांधी हत्येच्या संबंधात विचार करताना लक्षात घेण्याची गरज आहे. लोकांना माहिती नाही सावरकराचे विचार किती वरच्या थराचे होते. अगदी सांगतो, शेवटच्या काळामध्ये काँग्रेस आणि हिंदू महासभा यांची एकी होत होती. 2 सप्टेंबर 46ला सरकार स्थापन झालं. पंडित नेहरूचं अंतरिम सावरकर हिंदू महासभा निर्णय घेतलेला आहे. ह्या नेहरूच्या सरकारला पाठिंबा दिला पाहिजे, सरकार बळकट केलं पाहिजे. हे सांगायचं नाही कोणी. हे गांधीच्या विरुद्ध आहेत, काँग्रेसच्या विरुद्ध आहेत, ह्याला ठार करा, हे असा प्रकार सुरू केला आहे. प्रत्यक्षामध्ये संबंध कसे होते प्रकरण फार अतिशय खोजलेले. आता त्या प्रकरणामध्ये सावरकरांनी सांगितलं की माझे काँग्रेसला हात बळकट करायचे नेहरूचं सरकार धोरण होतं. यातल्या कोर्टात आल्या साक्षी वाचून दाखवतो फक्त तुम्हाला. विचार ह्याचा करा आता
की हा माणूस काँग्रेस विरोधी असल्यामुळं गांधी विरोधी असता खून करील काय ह्या मुद्द्यासाठी जो लक्षात लोकांचा येतो आरोप करतात ते दादा महाराज दीक्षितजी महाराज काँग्रेसचे कार्यकर्ते ज्यांच्या घरी शस्त्र ठेवली होती नवरात्री ह्या नथुराम गोडसे आपटीने हे काँग्रेसला माहिती आहे सगळं. त्यांची साक्ष सरकारच्या बाजूनं आहे म्हणजे साक्षीदार अगदी खरा असला पाहिजे काँग्रेसच्या दृष्टीनं सरकारच्या. डिसेंबर 47मध्ये मुंबईत झालेल्या नेत्याच्या हिंदू परिषदेला मी हजर होतो. डिसेंबर 47ला बरं का. त्या परिषदेचे अध्यक्ष वीर सावरकर होते. हे साक्षीदार कशा साक्ष कोर्टातले. त्या भाषणात सावरकरांनी हिंदूंना संघटित होण्याचा उपदेश केला. त्यांनी सांगितले की आता भारत स्वतंत्र झाला असल्याने सर्व राजकीय पक्षांनी आपसातील मतभेद पक्षभेद विसरून भारतीय सरकारला पाठिंबा देऊन ते सरकार समर्थ केले पाहिजे. ही सावरकरांची भूमिका आहे. सांगणार केले तुम्ही इकडे सरकार गेले सरकार आपलं डब आलेलं आहे हीच भूमिका शेवटपर्यंत आहे. आपल्या भारताच्या सगळ्या समर्थ भाषण बसा तुम्ही. सॉर्ट आउटसाईड पीस विदिन कॉन्स्टिट्यूशन विदिन वार आउटसाईड अत्यंत अहिंसक वृत्तीचा लोकशाहीचा माणूस आहे. हे ह्या दृष्टीनं आपण हे बघायचं एकदा. तसेच साक्षी त्यांची अशी आहे. मी 9 ऑगस्ट 47ला दादा महाराजांच्या सरकारनं आणलेली आहे. दिल्ली येथे भरलेल्या हिंदू परिषदेला गेलो होतो. तिचे अध्यक्ष सावरकर होते. या परिषदेतील भाषणात सावरकरांनी सांगितले की हिंदूंनी आपले युगानुयुगाचे असलेले मतभेद विसरून आक्रमणापासून संरक्षण करण्याचे एकत्र आले पाहिजे व हिंदूंनी केंद्र सरकारचे हात बळकट केले पाहिजे. हे सगळं 2 बडगे साक्षीदार माफीचा साक्षीदार त्याची साक्ष आहे कोर्टामध्ये. त्या साक्षीतून घेतो आहे. सरकारने आणलेली आहे. मला माहीत आहे की फाळणीनंतर हिंदू महासभेने नेहरूच्या काँग्रेस मंत्रिमंडळाशी सलोखापूर्ण सहकार्य करण्याचे धोरण ठेवले होते. इंग्रजीमध्ये आहे की पॉलिसी ऑफ वर्किंग इन क्लोज कोऑपरेशन विथ द नेहरू लेड काँग्रेस मिनिस्ट्री. उगाच चुकून भाषांतर म्हणून सांगितलं तुम्हाला. हिंदू महासभेचे धोरण नेहरूचे मजबूत करण्याचे होते हे मला माहिती आहे. डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांचा केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेश सावरकरांच्या संमतीने झाला होता मला माहिती आहे. पुढं महाराष्ट्र प्रांतिक हिंदू महासभेच्या बार्शी येथील अधिवेशनात हिंदू महासभाध्यक्ष भोपटकर भोपटकर पुण्याचे अखिल भारतीय अध्यक्ष होते. अखिल मंत्र्याचे अखिल भारतीय हिंदू महासभेने संमत केला ठराव वाचून दाखवला बार्शीच्या अधिवेशनामध्ये अखिल भारतीय अध्यक्षाने भोपटकरांनी. त्या ठरावात म्हटले होते आपण सर्वांनी काँग्रेसच्या खांद्याला खांदा लावून काम करावे व नेहरूच्या सरकारला पाठिंबा द्यावा. तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या गोडसे आपटे यांनी या ठरावाला विरोध केला व आवेशपूर्ण विरोध केला. त्यानंतर भोपटकरांनी आपले मत व्यक्त केले की हिंदू महासभाच आता बरखास्त करून टाकली पाहिजे. हे ऐकताच नथुराम गोडसे कमाला भडकला व सुरा घेऊन भोपटकरांच्या अंगावर धावून गेला. आपटेही त्याच्या मागे गेला. आम्ही तिथे नसतो तर भोपटकरांना भोकसाचा भस्म झाले असते. ही घटना डिसेंबर 46मधली आहे घडलेली आहे. गोडसे आपटे विचारा स्वतंत्र विचाराचे आहेत. ते आपल्या अग्रणी दैनिकातून हिंदू महासभेवर टीका करत असत. महाराष्ट्र प्रांतिक हिंदू महासभेच्या आदेशाविरुद्ध सावरकरांनी आपल्या घरावर 15 ऑगस्ट 47 रोजी तिरंगा लावला होता. याचा नथुराम गोडसे यांना कमालीचा राग आला होता. हे सगळे थोडक्यात दिले मी. कधीतरी समजून घेणार की नाही आपण. इंग्रज सरकार गेले इतकी वर्ष गुलामी केली आपली आहे. हे सरकार आपलंच आहे हे बळकट केलं पाहिजे हे सावरकर सातत्याने सांगत आहे. आणि हे नको असणारा एक गट तयार झालेला आहे. त्या गटाने हत्या केली. त्याचे आरोप ह्याच्यावर राहतं का तुम्ही. स्वतः सावरकर सांगितलेलं आहे कोर्टाच्या निवेदनामध्ये. सावरकर म्हणत आहेत मुक्त आणि स्वतंत्र भारत जन्माला आला होता. आपण स्वतंत्र केले राज्य संघटित व समर्थ करणे अत्यावश्यक होते. हाच उद्देश समोर ठेवून मी लोकांच्या मनावर असे बिंबवण्याचा प्रयत्न करत होतो. कोणत्याही पक्ष सत्तेवर असला तरी सर्वात आधी केंद्र सरकार बळकट केले पाहिजे. याच उद्देशाने माझी इच्छा होती की देशातील 2 मोठ्या संघटना
असणाऱ्या काँग्रेस व हिंदू महासभा यांनी एक समान आघाडी केली पाहिजे व आपल्या देशाच्या केंद्र सरकारचे हात बळकट केले पाहिजेत. याच उद्देशाने मी 9 रोजी लगेच मान्य केला होता. हिंदू महासभेतील प्रमुख नेते, काँग्रेसमधील काही प्रमुख नेते अशी समान आघाडी करण्यासाठी मला सहकार्य करत होते. हिंदू महासभा कार्यकारिणीने एक ठराव संमत करून केंद्र सरकारला पाठिंबा दिला होता व हिंदू महासभेने डॉक्टर साहेब मुखर्जी यांचा केंद्र सरकारतील सहभाग सर्वांनी मान्य केला होता. याला सरकारने विरोध केला नाही, मान्य केलेलं आहे. ह्याला म्हणजे वकील होते ना ते गव्हर्नमेंटचे, त्यांनी हे खोटं म्हटलं नाही, गप्प बसलेले आहेत. अशा प्रकारची भूमिका यांची होती. एक पुरावा मी आणलेला आहे. ह्याची सरदार पटलाचा गट यांच्याशी युती होत होती. ही युती गेली ह्याच्यानं. त्यातला एक छोटा पुरावा सरकारी कोर्टाच्या डॉक्युमेंट आलेला आहे. कारण ते 10,000 पत्र जे पकडले उत्तर प्रदेशामधून, त्यात MP मधला एक पत्र सरकारी खात्यात पोलिसांनी पकडला. त्यात ते पत्र असं आहे, वाचो मग खुलासा करतो बरं का, न समजलं तर. पत्र आहे 12 जानेवारी 48, 8 दिवस अगोदर बॉम्बस्फोटाच्या घटनेच्या. मी लेटर हेड आहे मध्य प्रदेश हिंदू महासभा, तिथल्या एका नेत्यानं राम पांडेनं लिहिले, दुसऱ्या एका नेत्याला, हिंदू महासभेतल्या 2 नेत्याचा पत्रव्यवहार आहे. त्यात काय म्हटले बघा, मी पंडित द्वारकादास मिश्र व पंडित रविशंकर शुक्ला हे किती रती भारतीय गृहमंत्री, मुख्यमंत्री सगळं माहिती आहे आपल्याला, यांची मध्य प्रांतातील सागर येथे भेट घेतली. तुम्हाला भेटण्याची म्हणतात पार्टीला बरं का, एक अधिकारी हिंदू महासभेची, त्यांना तीव्र इच्छा आहे. ते तुम्हाला भेटल्यावर त्यांची इच्छा आहे की तुम्ही नंतर सरदार पटेल यांची भेट घ्यावी. त्यांना वाटते की तुमची पटेल साहेबाची होणारी मुलाखत हिंदू महासभेचे काँग्रेसबरोबरचे पुढील धोरण कसे असावे याची चर्चा करण्यासाठी आवश्यक ठरणार आहे. तर सवडीप्रमाणे मिश्र व शुक्ला याला भेटावे हे पत्र लिहिलेलं आहे. रामकिनस पांडे यांनी नातेसाहेबांना हे पत्र सरकारच्या कोर्टाच्या फाईलमध्येच आहे. हे सगळं उद्ध्वस्त झालं. सरदार पटलाचा पाठिंबा देऊन करणार होते, ते सगळं उद्ध्वस्त झालं. आता पुढचा प्रश्न आहे, गांधी संबंध कसे होते सावरकरांची. गांधीजीवर टीका सावरकर केव्हा करत असत, केव्हापासून? 1924 पासून टीका करत आहेत. त्यांचं गांधी गोंधळ पुस्तक केव्हाच आहे, 24 ते 27 काळातलं पुस्तक आहे. अतिशय टोकाची टीका केलेली आहे. या माणसाने उघडपणानं गांधीवादावर कठोर टीका केली की आता वाचताना वाटतं की उघड टीका करा नको होती एवढी. जे सत्य आहे ते मांडायचं काम टोकाचं केलेलं आहे. 24 पासून 24 वर्षी टीका करत आहेत. हिंदू महासभा अध्यक्ष झाले, टीका करत आहेत. तर अशा प्रकारे गांधीशी यांचे संबंध वैयक्तिक कसे होते, त्यांना खून करण्यासारखे होते का, त्यांची भावना काय होती, एका पक्षाचा मोठा नेता, 2 पक्षाचा हिंदू महासभा आणि काँग्रेस यांच्या नेते कसे वागले पाहिजेत उदात्त दृष्टिकोनातून, असे होते का रे? हा का दाऊद इब्राहिम आहे का खुनेकर फिरायला? तर अशा प्रकारे यांचं विचार कोणते होते गांधीबद्दल, त्यांचे पत्र आलेत कोर्टासमोरच. 10,000 पत्र जप्त केली सावरकर सदनातून. त्यातल्या पत्रापैकी पत्र आहेत. 47 सालचं एकही पत्र गोडसेचं सापडलं नाही. जे सापडले ते ऑक्टोबर ह्याच्या पूर्वीचे. जे पत्र सापडले ते सावरकरला उपयोगाचेच होते. त्या पत्रापैकी सावरकर काय म्हणत आहेत, त्यांनी 38 साली 1900 हिंदू महासभा अध्यक्ष झाले आहेत आणि त्या पत्र काढलेलं आहे. पंडित नेहरूला अटक झालेला निषेध करतो मी. अत्यंत देशभक्ती मानणारे, मानवता विचाराचे पंडित नेहरू यांना अटक करणं चुकीचं आहे. ते अध्यक्ष काँग्रेसचे आहेत, अटक केली ती काँग्रेसनं, सरकारनं. असं पत्र काढा विसरले नाहीत बरं का. भावना बघा एकमेकाच्या. असा माणूस खून करेल का अशा अर्थानं बघायचं आपल्याला. 42 साली अटक केली सर्वांना, गांधीजीला अटक केली, पत्र काढले, निषेध करतो आम्ही. हे क्विट इंडिया नको, आम्हाला स्पिट इंडिया आहे, विरोध आहे, आम्ही भाग घेत नाही, पण अटक करणं चुकीचं आहे. निषेध करणारं पत्र काढलं. पुढलं पत्र वाचून दाखवतो तुम्हाला. 43 साल एवढ्या तुरुंगामध्ये उपोषण सुरू गांधीनं
एकच दिवसाचं 15 दिवस झाले याची प्रकृती बिघडली. माहिती आहे तुम्हाला, चर्चिलनं तर आता सोय करा अंत्ययात्रेची असं आपण ऐकतो. सावरकरांनी पत्र काढलेलं, ते पत्र वाचून 43 आहे बरं काय. 24पासून विरोध फाळणी होणाऱ्या सगळं चर्चा चालू होती. 40पासून क्विट इंडिया केले होते, सगळं केले, विरोध आहेच काँग्रेसचा. पण पत्र त्यावेळेस कोणतं काढलं ह्यांनी, ते पत्र कोर्टाच्या फाईलमध्ये आहे. आता आपण मी उपोषण सोडण्यासाठी गांधींना, आता आपण सर्वांनी म्हणजे भारतीयांनी तात्काळ लक्षात घेतले पाहिजे की गांधीजींना उपोषणाचा ताण असह्य होण्यापूर्वीच एक राष्ट्रीय आवाहन करून त्यांना उपोषण सोडण्याची विनंती करणे हाच अधिक परिणामकारक उपाय आहे. आता वाट पाहत बसणे धोकादायक ठरेल. गांधीजी सुटका करण्यासाठी व त्यांचे प्राण वाचवण्यासाठी सरकारचे मत वळण्याचे आतापर्यंत आपण सर्वांनी प्रयत्न केले आहेत. या उपोषणाने किंवा त्याच्या नैतिक व मानवी अर्थतेने सरकारचा हृदयपालट होईल अशी आशा करणे व्यर्थ आहे. काळ इतक्या वेगाने पुढे जात आहे की सरकारचा केवळ निषेध व विरोध करण्यासाठी एक क्षणही वाया घालता येणार नाही. विनंत्या, त्यागपत्रे किंवा शासनाला उद्देशून केलेले ठराव आता गांधीची सुटका करू शकणार नाहीत. आता आपण आपला मोर्चा परकीय व सहानुभूती शून्य व्हाईसरॉय निवासाच्या दाराशी न नेता त्याचे तोंड गांधीच्या रुग्णशाहीकडे वळवले पाहिजे. ज्या राष्ट्रीय हितासाठी गांधीजींनी हे उपोषण आरंभिले आहे त्याच राष्ट्रहितासाठी त्यांनी उपोषण सोडले पाहिजे अशा आपण सर्वांनी त्यांना विनंती केली पाहिजे. त्या राष्ट्राच्या सेवेसाठी गांधीजींनी हे प्राण धोक्यात आणणारे उपोषण आरंभले आहे. हे राष्ट्रच त्यांना सांगत आहे की यावेळी त्याचे प्राण जाण्यापेक्षा ते राहणे राष्ट्रासाठी अगणित मौल्यवान ठरणार आहे. गांधींनी अशा राष्ट्रीय आव्हानातून हे ओळखले पाहिजे की त्यांचे जीवन हे केवळ त्यांचे स्वतःचे नसून तो एक राष्ट्रीय ठेवा आहे. ह्या राष्ट्राची ती एक मालमत्ता आहे. इंग्रजीमध्ये हिज लाईफ इज नॉट सो मच ऑफ हिज ओन ॲज इट इज ए नॅशनल असेट, ए नॅशनल प्रॉपर्टी. तेव्हा मी सर्वांना सन्मानित विनंती करतो इतरांना तरी गांधीच्या उपोषण सोडण्यासाठी आवाहन केले पाहिजे. हे सोडल्यानंतर प्रकृती नीट राहण्यासाठी आधी जा कुठतरी मग ते गेले वड्याजवळ राहायला पंचगणीला. हे असं 43 सालचं आहे. हे असे विचार आहेत. हा मग मारेल का कधीतरी. बरं मारायचं असेल तर ते असा विरोध करून आज म्हणजे थोडक्यामध्ये काय त्यांचे संबंध गांधीचे कसे होते, काय होते, दर्जा कोणता होता, काय तुझ्या कदर केले. सावरकरांच्या सदनाकडे गेले होते दत्तूराम गोडसे आपटे. अहो ते हिंदू महासभेचे कार्यकर्ते होते. खाली तिथं कार्यालय हिंदू महासभेचं तिथं असं बेडे दाबे राहतात, तिथं सगळं आहे. म्हणजे त्यांच्या घराला गेले की झाले का गुन्हेगार. सावरकर म्हणजे एक डाऊ टोळीदारी आहे, त्याच्या घराला गेले की झालं. असं काय करता का तुम्ही. कधीतरी नेता आहे मोठा असं बघायला पाहिजे असं माझं मत आहे. आता यानंतर त्याने पत्र काढलेलं आहे 44 साली. विरोधी पक्षाशी कसं वागावं ह्याचा आदर्श घातला सावरकरांनी. लोकशाही मानणारे सावरकर कसा आदर्श घालतात राजकीय पक्षाच्या नेत्याला कसं वागावं यासाठी हे पत्र महत्त्वाचं आहे. 43 जुलैमध्ये जिनावरती खुनी हल्ला झाला. ते खाकसाने केला होता, वाचले. सावरकरांनी पत्रक काढले. हे पत्रक सगळे पेपर आलेले आहेत बरं काय. हे आता लिहिले हे पत्र सगळे देऊन आपले येते फटकेनं. हे पत्र कोर्टात सुटण्यासाठी छापून घेतलेले नाहीत. आधी छापलेले आहेत पेपरचे कातले ते गांधी हत्या होणार आहे मग आपण दाखल करू म्हणून केलेलं बरं का असं. आता हे पत्रक आलेलं आहे. जिनाच्या हल्ल्याविषयीचं पत्रक आहे ते. श्रीयुत जिनाचा जीव घेण्याच्या हेतूने त्यांच्यावर केलेल्या हल्ल्याचे व्रत ऐकून अत्यंत दुःख वाटले. ते थोडक्यात बचावले याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. मुसलमानाची कड घेणाऱ्यामध्ये जिना आघाडीवर आहेत असे असतानाही आपला जीव घेण्याचा प्रयत्न एका मुसलमानाने करावा हे त्यांच्या विचार घ्यावे लागणे अगदी स्वाभाविक आहे. अशा घातक खुनी हल्ल्यामागे राजकीय हेतू असो किंवा धर्मांधता असो असले कृत्य म्हणजे सार्वजनिक
आणि नागरी जीवनात लागलेला कलंक म्हटला पाहिजे, म्हणून त्याचा तो निषेध केला पाहिजे. ह्याला उत्तर दिले आभार मानणारा जिनानं. हे असा माणूस आहे. कशी कल्पना करता तुम्ही एका माणसाचा खून करेल म्हणून. आता आपण हे सगळं सोडून देऊ. गोडसे सावरकराबद्दल, गोडसे हा एक सांगकाम्या होता. ऊट मार गांधीला मारला असं नाही. ते गोडसे सावरकरला शिकवतो बऱ्याचदा. स्वतंत्र बुद्धीचं आहे हे सांगणं कठीण झाले. आता सगळे पुरावे कोणास आलेले आहेत. 37ला सावरकर झाले अध्यक्ष. 38पासून 43पर्यंत सावरकरला सल्ले देणारे पत्र पाठवले त्यांनी. ते पत्र अन्वयाचे पत्र नाही, ते सल्लागाराचे पत्र सगळे. म्हणजे गांधीला मारण्यासाठी सल्ला घेतला पाहिजे त्यांचा, अशी गरज नसणारा माणूस आहे हा. तर गोडसेचं पत्र कोर्टात आलेलं, कोर्टासमोर आलेलं, ते भाषांतर करून दाखवत होतो. मूळ पत्र मराठीत इंग्रजीत केलं कोर्टामध्ये, मी मराठीत केलं. परत पत्र आहे 28 फेब्रुवारी 38चं. शब्द आहे 2000. पूर्ण कोर्टात आलेलं आहे. वाचून दाखवतो. म्हणजे गोडसेला मारण्यासाठी सावरकरांच्या आज्ञेची गरज होती, ते घेतली असेल का असं. आज काँग्रेस अधिक लोकप्रिय होऊन पुढे का जात आहे. अध्यक्षाला लिहित आहेत बरं काय. काँग्रेस ही जातीय प्रश्नाशिवाय इतर अनेक विषयासंबंधात कार्यक्रम आखत असते. त्यांनी परकीय सत्तेवर आंदोलन उभे केले आहे व राजकीय चळवळी उभा केल्या आहेत. म्हणजे त्यांच्याकडं राजकीय दृष्टीने निश्चितचा कार्यक्रम आहे. राजकीय बाबीशिवाय समाजवादी भाईविचाराचे लोक काँग्रेसमध्ये शिरले आहेत. त्यांच्याकडे कामगार व शेतकरी संघटना, शेतकरी यांना संघटित करण्याचा कार्यक्रम आहे. याचा अर्थ आर्थिक दृष्टीनेही काँग्रेसकडे कार्यक्रम आंदोलन करण्याची व्यवस्था आहे. शिवाय दलित वर्गाच्या सुद्धा उद्धारासाठी त्या चळवळी सुरू केल्या आहेत. असल्यामुळे त्यांच्याकडून सामाजिक आंदोलने होत असतात. थोडक्यात काँग्रेसचे कार्यक्षेत्र सर्वव्यापी आहे. हे सर्व सांगण्याचा माझा उद्देश एवढाच आहे की आपणही अशा सर्वव्यापी चळवळी सुरू केल्या पाहिजेत. जनता आता तुमच्याकडे लक्ष ठेवून आहे की तुम्ही व हिंदू महासभा कोणता राजकीय, आर्थिक व सामाजिक कार्यक्रम आखणार आहे. तेव्हा तुम्ही हिंदू महासभा आपले संघटनाचे कार्य केव्हा सुरू करणार आहात. सध्या तरी हिंदू महासभेत संघटनेचा पूर्ण अभाव आहे. खरं म्हणजे असे धोरण आखले पाहिजे की पुण्यात हिंदू महासभेचा जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष हा दलित वर्गाचेच असायला पाहिजे. किमान वालचंद कोठारी किंवा तसाच एखादा ब्राह्मणेतर त्या पदावर असायला हवा. हे माझ्या अधिकाराच्या मर्यादेबाहेर जाऊन लिहित असलो तरी माझे तुम्हाला कळकळीचे आव्हान आहे की ज्याप्रमाणे काँग्रेस स्वतःचे स्थान बळकट करीत आहे त्याप्रमाणे तुम्हीही विविध व्यक्तींना वेगवेगळी कामे देऊन हिंदू महासभा बळकट करण्याचे लक्ष द्यावे. आपल्या विचाराचा प्रचार करण्यासाठी आपल्याकडे एक वृत्तपत्र नाही, तेव्हा वृत्तपत्र सुरू करण्याची अत्यंत गरज आहे. आज हिंदू महासभा स्थिती आहे की तुम्ही मुळीच हालचाल का करीत नाही. अनेक गोष्टी तुमच्यावर अवलंबून आहेत. आज कमतरता कशाची असेल तर तुमच्या मार्गदर्शनाची होय. कशाची गरज असेल तर अशा कार्यक्रमाची होय. हिंदू महासभेचे अध्यक्ष म्हणून तुम्ही दौरे केव्हा सुरू करणार आहात. त्यासाठी वृत्तपत्रे प्रचाराची काय व्यवस्था केली आहे. महाशय, हिंदू महासभा, हिंदू समाज तुमच्या सर्व समाजाची वाट पाहत आहे. म्हणून मी धाडस करून विनंती करत आहे की कृपया तुम्ही हिंदू महासभेची स्थिती लक्षात घेऊन काहीतरी कामाची सुरुवात करावी. गेल्या 2 वर्षात काँग्रेसचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू यांनी खूप मोठे चांगले कार्य केले आहे. त्यांनी जागोजाग खेडोपाडी जाऊन भाषणे केली आहेत. हिंदू महासभेच्या अध्यक्षाचे नावे असे सर्व दुमदुमले पाहिजे. हे पत्र लिहिण्यात मी माझ्या अधिकाराचे उल्लंघन केले आहे, परंतु याबद्दल मला उदार मनाने क्षमा करावीशी अशी आहे. असे पत्र 4-5 आहेत. आदिवासी 43च्या कानपूरला काय भाषण करावं हे सांगितलं, असे मुद्दे मांडा तुम्ही म्हणून. तेव्हा नथुराम गोडसे काहीतरी सावरकर सांगितला केला अशा प्रकारचा माणूस नाही. ही गैरसमज लोकांचा दूर करावा
ह्यासाठी मी फक्त दोघांच्या संबंधात सांगितलं तुम्हाला. आता आपण सगळं सोडून देऊ. शेवटचा मुद्दा, पुरावे सोडून देऊ, सगळं सोडून देऊ. पण पुराव्याच्या पलीकडे जाऊन असा तर्क करा तुम्ही, सावरकरांनी खरंच गांधीची हत्या करायची अनुज्ञा दिली असेल का, आज्ञा दिली असेल काय, किंवा त्या पटत असेल काय. सगळे सोडले, कोर्ट सोडलं, आयोग सोडले, दोघांचे संबंध सोडले. निदान 5 गोष्टीचा विचार सावरकरांनी केला असेल की नाही, जो नथुराम गोडसेंनी केला नाही. कारण ते भावनेच्या भरात केले. सावरकरांसारख्या अत्यंत विचारी विवेकी असणाऱ्या माणसानं मी सांगतो आता 5 गोष्टीचा विचार करा. तर्काच्या पलीकडे जाऊन, पुराव्याच्या पलीकडे जाऊन विचार करायचा की जे विरोधक काय म्हणत आहेत. पहिली गोष्ट अशी आहे की सावरकरला पहिला प्रश्न, स्वतः आरोपी व्हायचं होतं काय. त्याला गेले पुरावे सगळे. स्वतः आरोपी. लक्षात घ्या, या ठिकाणचा खुनी पळून गेला नाही, हे सुपास हत्या झालेली नाही, समोर उभा टाकून हत्या झालेली आहे. हो नाही, आता ते हे पहा, वध आणि खुनाचे भाग काय तर बाजूला ठेवून देऊ आपण. नाही नाही आता नाही पण कोर्ट काय म्हणतो. मी काय केलं, विरोधक बदनामी कशी करतात हाच मुद्दा घेतला की नाही, त्याच्या दृष्टीने खुनच आहे की नाही. आपण काय बोलतोय. आता तो काय वादाचा मुद्दा आहे. तर तुम्हाला काय म्हणजे हा मर्डरचा अर्थ तोच होतो की नाही. बरं, तो मुद्दा फार होताच नाही. मुद्दा कोणता आहे की स्वतः सावरकराला आरोपी व्हायचं होतं का. म्हणजे सावरकरला पकडलं, पोलीस स्टेशनला नेलं, 13 महिने लवकर निकाल लागलं, बरं झालं. हे कलंक लागलं की नाही. कोर्टातून सुटून येणं वेगळी गोष्ट आहे. पुरावा न ठेवता कट करता येतो. बॅरिस्टर असल्यामुळं पुरावे टाळता येतात. वकील चांगला लावता येतो. सुटणं वेगळी गोष्ट आहे. पण सावरकर असा पुरावा होता सावरकरांच्या संबंधामध्ये की ज्या सावरकरला अटक अपरिहार्य होती. कोणता पुरावा. नथुराम गोडसे आपटे त्यांचे अनुयायी होते, माहीत होते की नाही. खून करायचाच असला तर ह्या दोघांना का पाठवायचं. ह्या 7 पैकी 5 लोक हिंदू महासभेचे. करकर हिंदू महासभेचा, परतुर हिंदू महासभेचा, गोपाळ गोडसे याचा भाऊच आहे. बडगेसुद्धा हिंदू महासभेचा, फक्त शंकर ख्रिस्तियन आहे. हे 7च्या 7 लोक आणि 2 आपटे गोडसे तर पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे 46च्या अगोदरची गोप अनुयायी. तुम्ही जाऊन मारा असं ह्यांनी सांगणं म्हणजे आपल्याला अटक करून कारागृहात जाणं आहेच. हा स्वतःला आरोपी त्यांना व्हायचं होतं का. कारण सुटकाच नव्हती. ज्या दिवशी 5:17 हत्या झाली, रेडिओवरती आलं की हा नथुराम गोडसे हा खुनी आहे. सावरकरांच्या घरावर 500 ते 1000चा जमाव गेला होता. त्याचं कारण काय होतं. आज प्रत्येक काय म्हणतात, गोडसे शिष्य होता की नाही. त्याचं शिष्य होता की नाही. शिष्य होता सिद्ध करायची गरजच नव्हती पूर्वीच्या काळात का होईना. आपल्या शिष्याने तिथं हत्या करावी, ते पोहण्याचं नाही, मारायचं. म्हणजे आपल्याला अटक अपरिहार्य आहे. स्वतःला आरोपी सावरकरला व्हायचं होतं का. खून करायचाच असता तर कोणाला सांगायचं, सुपारी देऊन कळतो नव्हतं ना. तर स्वतःला आरोपी होण्याचे मनस्ताप काय काय झाले सावरकरांना. सुटले कसे नशिबानं. खोट्या आरोप उभा केला काय झालं असतं. तर अशा प्रकारे जवळच्या माणसाला मारायला लावायचा प्रकार, आत्मघातकी प्रकार सावरकरांनी केला असता का, असं विचार करा. 2, नथुराम गोडसेनं स्वतःहून तिथं मी हत्या केली मान्य केलेलं आहे. पळून गेलं नाही. का बरं. हत्या का केली हे सांगण्यासाठीच आपलं बलिदान होऊ द्या म्हणाल ते. म्हणजे कोर्टात जाऊन न्यायालयामध्ये सांगायच्या वेळाच्या व्यासपीठावर गांधीची हत्या का केली हे सांगण्यासाठी स्वतःचा जीव दिला आहे. हे स्पष्ट आहे. खरं मानलं असं तर म्हणजे न्यायालयात जाऊन ते निवेदन केले. 5.5 तास भाषण, ते 170 पानाचं निवेदन आहे. पंचवाकोचे बळीमध्ये आले, मेज ऑर्डरमध्ये सगळं ते प्रक्षोभक अगदी सगळ्या ते जज हेलावले सुप्रीम कोर्टातले, खोसला वगैरे सगळं आलेलं आहे. हे आपल्याला कोर्टासमोर मांडता यावं, गांधीवादाची चिकित्सा करता यावी
गांधीजीने काय काय मुस्लिम धर्मांना आपल्याला कळावं हे जनतेला कळण्यासाठी व्यासपीठ उत्तम कोणतं असेल तर न्यायालयाचं आहे. मग न्यायालयाच्या व्यासपीठावर स्वतःला बळी देऊन स्वतः फाशी जाणार माहिती असताना तिथं जाऊन त्यांनी तो समोर जाऊन केलं आणि ते निवेदन दिलं. त्या निवेदन खूप गाजलं, बंदी घातली सरकारने त्याला. माझा प्रश्न असा आहे, असं निवेदन त्यांनी दिल्यानंतर सावरकरांनी हे सारं निवेदन निष्प्रभावी करण्याचं आपलं निवेदन का दिलं? त्यांचं निवेदन आहे सावरकरांचे 55 पानाचं. सगळं नथुराम गोडसे चूक कसं आहे मांडलेलं आहे. म्हणजे एक आपला अनुयायी बळी जायचा, आपण कलंकित आरोपी व्हायचो आणि नथुराम गोडसे कसा चुकला, गांधी कसे चांगले होते, माझा कसा पाठिंबा होता काँग्रेसला, मी गांधीच्या जीवनासाठी कसं लिहिलो आणि हा निषेधार्ह निंदे कृत्य आहे. आज मी समोर नथुराम गोडसेचं निवेदन सावरकरांचं वाचलं, मला पटतं, सावरकरांचं पटतं. मग हे निवेदन त्यांनी निष्प्रभावी का केलं? म्हणजे याचा अर्थ एक बळी दिला आहे खोटं असणार आहे. काय फायदा पडला याचा? एवढा बळी जाऊन लिहून ते सावरकर उलटं म्हणत आहेत, तुम्ही कोणाचं म्हणता? माझा मुद्दा असा आहे, असं सावरकरांनी केलं असेल का? तू बळी जा असं मी तो खोडून काढतो. तेव्हा हे सावरकरांना काहीच माहिती नव्हतं, हे स्वतःहून काम केलं आहे. अशाच निष्कर्षाला तुम्हाला यावं लागेल. मुद्दा क्रमांक 3, सावरकरांनी जर माहिती असेल तर दिलं असेल तर गांधीजीला मारण्याची हीच वेळ का निवडली? 24 पासून 48पर्यंत गांधीचा विरोध असताना गांधीचं वर्चस्व वाढत 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 गेलेलं आहे. प्रत्येक पहिल्याचा वर्ष गांधीला ठार मारण्यासाठी अधिक फायद्याचं होतं नथुराम गोडसेच्या दृष्टीनं. पण सावरकरांनी असं काहीच केलं नाही. आपल्या समोर गांधीची कमाल वाढत गेली. 40 साली फाळणीची मागणी झाली. मुस्लिम धर्मांना पुरुष होता, क्विट इंडियाचं घोषणा केली त्यांनी, देऊन टाका राज्य सगळं जिनाकडे म्हणाले. हे सगळं माहिती होतं ना. मग ह्या सगळ्या काळामध्ये त्यांनी कोणताच वेळ निवडली गांधीला मारायला? वेळ कोणती निवडली? फाळणी होऊन गेली, स्वातंत्र्य मिळालं, 7 महिने होऊन गेले, सगळा देश सगळी जनता झाली गांधी विरोधी, सगळे निर्वासित मिळाले, गांधीजी मरणे दो. सगळे सरकारमध्ये सरदार पटेल राजीनामा दिला होता सरदार पटेलांनी 17 तारखेला उपोषण काळामध्ये. गांधीने आमचा विश्वासघात केला, भारताची अखंड भारतामध्ये फाळणी केली, 10 लाख लोक मारले गेले, कत्तले होत होत्या. गांधीने आम्हाला हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला, अहिंसा म्हणाली, सगळं म्हणाली, सगळा घात झाला आमचा. सगळा देश गांधीचं सगळं तत्त्वज्ञान पराभूत झालेलं होतं. गांधी संपलेच होते. त्यावेळेस गांधीजीला मारून नथुराम गोडसेच्या कृत्यानं काय झालं? जे आतापर्यंत बोललो 24 सगळं पाण्यात गेलं की नाही? की वेळ होतं काय मारायची? ज्या वेळेला गांधीचं सगळं संपलं होतं, अगदी काँग्रेस विसर्जित करा असा ठराव आणला होता 30 तारखेला, अगदी पहाटे लिहिला होता त्याने, ते सगळं पहिल्याच लिहिलं आहे. विसर्जित करा, काँग्रेस विरोधी सगळे काँग्रेसचे सगळं सरकार याचं कोणीच नेहरू याचं काहीच मानेनात. सगळ्या काँग्रेसच्या नेत्याला फक्त गांधीजी पाहिजे होते नेतृत्व म्हणून लढायला. गांधीचा कोणताच विचार काँग्रेसच्या कोणत्याच नेत्याला मान्य नव्हता. त्याचे आर्थिक विचार मान्य नाही, त्यांचं हिंदू स्वराज्य मान्य नाही, त्यांचं सैन्य ठेवू नका मागणी जुलैमधली आहे 47ची. प्रत्येक गोष्टी मांडणार, सरकार विरोध करणार, हे उपोषण करणार. सगळ्यात अडचणीचं काय होतं? सरकारला गांधीजी होते. हा माणूस आम्हाला त्रास देणार आता प्रत्येक वेळा उठून. म्हणजे सरकारसमोरची अडचण सरकारला माहिती होती. जनतेत लोकप्रिय झाले, सगळं संपलं होतं, फाळणी झाली होती. जेवढं काय राग व्यक्त करायचा होता ती खरी वेळ होती. अशा अत्यंत चुकीच्या वेळी जी वेळ फायद्याची होती गांधीजींना त्यांच्या गौरवासाठी, त्यावेळेस ही निवड सावरकरांनी का निवडली? काळा होतं का निहार आहे जेवढं होतं? तर ही निवडण्यामध्ये किती चूक केली होती हे सगळं नीट अभ्यास आपण करा. आणि 5वा मुद्दा आहे, ह्या गांधी हत्येच्या परिणामाचा विचार सावरकरांनी केला होता की नाही? हे विचारी होते, दूरचा विचार करणारे होते, दूरदृष्टी होते, असं समजून चालवले. भावनेच्या भरात वाटेल ते करतील तर मग काही करतील, ते दुसरा गोष्ट केलं, त्यागाच्या भरात जाऊन केलं त्यांनी, की ते काही घरचे स्वार्थ नव्हता ह्यांना. मग भावनाच्या अतिरेक झाला, भावनेचा, राष्ट्रीय भावनेचा केला त्यांनी. सावरकर असे कल्याण होते का? परिणाम काय झालं सावरकर हत्येच्या गांधी हत्येमुळं? एक पहिली गोष्ट, हिंदू महासभेला खीळ बसली की नाही? हिंदू महासभा संपली की नाही?
अगदी त्याला सगळं संपलं. त्यातून जनसंघ निघाला, सगळं बाहेर निघालं. का बरं निघाला? कशासाठी निघाला? ते गांधी हत्येमुळे निघाला आहे. हिंदू नाव ठेवायचं नाही. ठराव आणला होता त्या पहिल्या सभेत जनसंघाच्या, हिंद महासभा. हिंदू शब्द काढून टाका, हिंदू शब्द नको. म्हणजे हिंदू महासभा जी सावरकरांनी वाढवली, रक्ताचं पाणी केलं. अहो, हे इतके बुद्धिवादी, इतके समाजक्रांतिकारक गेले हिंदू महासभेत कशासाठी? हे हिंदूचं काय कल्याण व्हावं. हिंदूला कोणीच नाही, ह्या हिंदूच्या बाजूला उभा टाकणं माझं कर्तव्य आहे म्हणून अत्यंत बुद्धिवादी समाजक्रांतिकारक माणूस, जाती म्हणलं तर हरकत नाही, मला हिंदूच्या बाजूने उभा टाकला. हिंदू महासभा वाढवली, मोठी केली, हिंदूची अस्मिता निर्माण केली. हे हिंदू महासभा संपून टाकण्याचं काम झालं की नाही? ते पहिलं तर तेव्हाच का PR दास यांचे वकील होते, कोर्टात ते निवेदन केलेलं आहे. हिंदू महासभा पूर्ण संपली असेल, तुमचा ते पक्ष म्हणून संपला किंवा ताकद म्हणून संपली, तर दास म्हणाले सावरकरांना आपण वाढवलेली, मोठं केलेली हिंदू महासभा संपून जावी असं त्यांचं मत असेल काय, असं PR दास कोर्टात म्हणाले. म्हणजे सावरकरांनी ह्या हत्येमुळं पहिल्यांदा काय संपलं? सावरकरांनी आपल्या सगळ्या लोकप्रियतेचा, जाती म्हणा, वाठ्ठलते म्हणा, इंद्रपद द्या पण हिंदुत्व सोडणार नाही, हिंदूला कोणतं पाहिजे म्हणून हिंदू महासभा वाढवली. त्या हिंदू महासभेचा घात झाला की हिंदू महासभेवर. हे काय पाहिजे होतं? एका कृत्यामुळं. 2, हिंदू महासभा संपलीच, पण हिंदूच्या हिताचा विचार करणाऱ्या प्रत्येक संघटनेवर आघात झाला. संघावर बंदी आली. उठवायसाठी काय प्रयत्न केले? 25,000 50,000 कार्यकर्ते हिंदूचे सगळे अटक करून टाकले सगळे. आणि मग हे परत म्हणजे संघावरती बाळताला ते म्हणजे येणारच होतं. का बरं? तर गोडसे हिंदू महासभेचा आहे, संघाचा आहे, हिंदुत्ववादी आहे, पण हिंदूचं नाव घ्यायला येणारच. म्हणजे हिंदुत्वादी संघटनेला आघात झाला. ते जायला कलंक पुसायला अनेक वर्षे लागली. हे संघवाले गांधी खुने आहेत, हिंदू महासभा गांधी खुने आहे, हे आरोप गोडसेवादी आरोप घेऊन जगावं लागलं. ह्या कृत्यात होणारा कळा होतं का सावरकरांना? तिसरी गोष्ट, हिंदू महासभा संघ यावर झालंच, पण हिंदुत्ववाद हा विचार बदनाम झाला. हिंदुत्ववादी असणं जातीवादी आहे, प्रतिगामी आहे, हा गोडसेवादी आहे. मी हिंदुत्ववादी आहे, नको नको, मी तू नाही, मी तू नाही, मी डाव आहे, मी नको आहे, अशा प्रकारे हिंदुत्ववाद विचारच बदनाम करून गेला. हे साधं तर्कशास्त्र होतं कळणारं. मग मी हिंदुत्ववादी नाही, हे किती वर्ष गेले याला? काय 40 वर्ष गेले. आता कुठं थोडं हिंदू म्हणून थोडंसं आलेलं आहे. हे सावरकरांनी केलं सगळं मातीत गेलं. इतकी वर्ष 40 वर्ष गेली. हे कळतं की हिंदुत्ववाद शब्द बदनाम होणार आहे म्हणून. आणि पुढची गोष्ट आहे, गोडसेनी हे का केलं? गांधीवादाची चिकित्सा करण्यासाठी म्हणून केलं. परिणाम काय झाला? गांधीची हत्या झाली, गांधीवाद चिकित्सा बंद झाली. टीका करणं कठीण झालं. गांधीवाद चुकीचं आहे, तुम्ही गोडसेवादी का? गांधी चांगलं आहे, प्रत्येकाला भावं लागलं. गांधीला मानणाऱ्याच्या प्रातस्मरणात गांधीजी आले. हे प्रेम म्हणून आलं नाही, गोडसेवादी आरोप नको म्हणून आलेला आहे. हे कळा होतं की नाही? तेव्हा गांधीवाद चिकित्सा बंद झाली, टीका करणं बंद झालं. गांधीजी चांगलेच आहेत, प्रत्येक गोष्टी गांधीजीच आहेत, हे न पडता घ्यावं लागलं. कशासाठी करायला? चिकित्सा करायसाठी. चिकित्सा राहून गेली फक्त 55 कोटीची बळी पुस्तकातच, न्यायाच्या निवेदनात. प्रत्यक्षात काय झालं? चिकित्सा बंद झाली. हे सावरकरला अभ्यास होतं काय? त्या चिकित्साचे जन्म घातला सारा. एका कृत्यामुळे सगळे साफ समजून टाकणं त्याला पटलं होतं काय? आणि सर्वात शेवटचा परिणाम, गोडसेच्या निवेदनामध्ये टीका करताना मुस्लिम पटलं चिकित्सा आहे, मुस्लिम धार्जिणीपणा, इस्लाम कसं आहे, हे कसं आहे, ते कसं आहे आलं. गांधीची हत्या झाल्यानंतर इस्लामच्या मुस्लिम पटलं चिकित्सेचं काय झालं? सारे बंद झाले. चिकित्सा होत होती, चिकित्सा त्यांनी फक्त त्या निवेदनात केली. व्यवहारात मुस्लिम प्रश्नावरचं बोलणं हा हिंदुत्ववाद झाला, गोडसेवाद झाला. आणि यात हिंदूच्या विरोधी सगळं झालं वातावरण. ते वातावरण सगळं मुस्लिमाच्या बाजूनं झालं. अहो, ज्यावेळेस
कत्तली झाल्या, गांधीची हत्या झाल्याबरोबर कळाल्याबरोबर सगळ्या दंगली थांबल्या. 10 लाख लोक मेले दंगलीत त्या फाळणीवरच्या. आणि कत्तली चालू होत्या दिल्लीमध्ये. मग नर्मदा आलं नव्हतं इकडं, तेव्हा टी व्ही नव्हता, बातम्या नव्हत्या, कळत नव्हतं. घ्या सूड म्हणाले आणि कत्तलीचा डोम वाजला होता. आणि शेवटी हिंदूच्या भागातले तिकडे सगळे संपले होते हिंदू, इथले मुस्लिम संपत होते. संपणं चांगली गोष्ट नाही, हत्या चांगली नाही, हिंसाचं चांगला नाही. मग गांधीची हत्या झाल्याचं वृत्त ऐकल्याबरोबर हिंदू मुस्लिम दंगली तात्काळ थांबल्या. आणि मुस्लिम विरोधी बोलणं हा गोडसेवाद झाला. टीका करू नका, तुम्ही कोण आहात, गांधी विरोधी आहात काय, म्हणजे मुस्लिम चिकित्साही बंद झाली. या संबंधात ज्यांचे विचार आम्ही मानतो, आपण समाजवादी विचाराचे, गांधीवादी विचाराचे, मार्क्सवादी विचाराचे नरहर कुरुंदकर यांनी आपल्या पुस्तकात काय लिहिलेलं आहे ते 5 परिणामाशी सांगतो तुम्हाला. आणि हे सावरकरला अभिप्रेत होतं का, त्यांना कळायला असेल का नाही, ह्याने काय काय परिणाम होतील ह्याचा विचार केला असेल की नाही, भावनेच्या आधारात त्यांनी केला, यासाठी बोलते. कुरुंदकर म्हणाले, पाकिस्तानात शेवटचा मुद्दा बरं का मुस्लिम पटनाचा, पाकिस्तानात हिंदूवर जे अत्याचार झाले त्याचा सूड हिंदुस्थानात पुरेपूर उगविण्याची हिंदूवाद्यांची इच्छा होती. या हिंदूच्या थैमानाला गांधी माणूस आटोक्यात आणील, सुडाचे समाधान मिळू देणार नाही. पुरेपूर सूड घ्यायचा असेल तर मुस्लिमाचा त्याला मारले पाहिजे. या भूमिकेतून गांधी हत्येचा निर्णय घेण्यात आला असे दिसते. पण हिंदुत्ववाद्यांना हे कधी कळाले नाही, म्हणजे गोडसेंना. गांधीजी जगले असते तरच मुसलमानाचा सूड उगवता येणे शक्य होते. कंसात लिहिले ह्याने, मी शक्य होतो असे म्हणत आहे, समर्थीने होते असे म्हणत नाही, कंस बंद. परिस्थितीच अशी होती की गांधींचा पराभव ते जिवंत असण्यानेच होऊ शकला असता. गांधीजी हुतात्मा झाले आणि त्यांचा विजय झाला, हे नथुराम गोडसेंनी केलं. गांधीच्या खुनाचा धक्का एवढा प्रचंड होता की सारा भारत हादरला. जाती दंगली एकदम बंद झाल्या. पाकिस्तानातून निर्वासितांचे लोंढे येतच राहिले. भारतीय मुसलमान मात्र एकदम सुरक्षित झाले. हिंदूच्यावर फेकण्यासाठी मुसलमानाच्या हातात गांधी हत्या कायमच्या हात्यावर होऊन बसले. हिंदुत्ववाद्याला हवा असणारा सूड उगवण्याची आवश्यक अट ही होती की गांधीजी जिवंत असणे ही होती. गांधीचा वध झाला नसता तर, शब्द वध वापरला कुरुंदकरांनी, गांधीजीचा वध झाला नसता तर या देशात मुसलमानला त्यावेळी कोणीच त्राता नव्हता. गांधीचे नैतिक वजनही दुर्बल झाले होते. खरे म्हणजे भारतीय मुसलमानांनी कधीतरी नथुरामचे आभार मानायला हवे, कारण गांधी हत्येमुळेच मुसलमानाला फार मोठे अकल्पित संरक्षण मिळाले. कुरुंदकराचा प्रश्न असा आहे, स्वातंत्र्यवीराची मृत्यूनंतरही विटंबना केलीच पाहिजे का? आणि ही विटंबना बदनामी चालू आहे. हाता गांधी हात होता म्हणून ते तुम्ही सहन करणार आहात का? नव्या पिढीला तुम्ही काय समजणार आहात? एक माणूस खुनी आहे, हत्या केला, तो कोणत्याही भाषेत केला तरी लोकांना पटणार काय? तरुण बोलणार. सावरकरांचा हात नसला तर तो पटवून सांगणं, हे बदनामी लोकांचं कारस्थान उघडं करणं, जागोजाग जाणं, समजून सांगणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सावरकर विचार पुढच्या पिढीकरता आवश्यक असेल तर त्यांच्याबद्दल हा कलंक पूर्णपणे ताकदीनिशी आपण दूर करण्याची गरज आहे. एवढं बोलून मला बोलल्याबद्दल राष्ट्रीय स्मारकाचा आभार म्हणून थांबतो.
मला वाटतं एकच मिनिट, आपण बराच उशीर झाला आहे, आपण संपूर्ण वंदे मातरम होईल आणि हा कार्यक्रम संपेल. तत्पूर्वी मी आपणा सर्वांच्या वतीनं प्राध्यापक शेषराव मोरे यांचे आभार मानते. त्यांच्या शब्दामधून आपल्याला त्यांचा व्यासंग कळलाच असेल, पण त्यांचा कायद्याचाही अभ्यास आहे हेही आपल्या लक्षात आलं असेल. वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्यश्यामलां मातरं. वंदे मातरं. शुभ्रज्योत्स्नां पुलकितयामिनीं फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं. वन्दे मातरम्. कोटिकोटिकण्ठ कलकलनिनाद कराले, कोटिकोटिभुजै धृतखर करमाले, के बोले माँ तुमी अबले बहुभलधारिणीं नमामि तारिणीं रिपुदलवारिणीं मातरं. वन्दे मातरं. तुमी विद्या तुमी धर्म तुमी हृदि तुमी मर्म, त्वं हि प्राणाः शरीरे बाहुते तुमी मां शक्ति, हृदये तुमी मां भक्ति, तोमारै प्रतिमा गडी मंदिरे मंदिरे मातरं. वन्दे मातरं. त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी, कमला कमलदलविहारिणी, वाणी विद्यादायिनी, नमामि त्वां नमामि कमलां अमलां अतुलां सुजलां सुफलां मातरं. श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां धरणीं भरणीं मातरं. वन्दे मातरं. वन्दे मातरं. वन्दे मातरं. जय.